नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी सूरज आंबरे आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। बघा, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची जाहिरात आलेली आहे। रयत शिक्षण संस्था ही एक महत्त्वाची शिक्षण संस्था आहे। स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असे या ठिकाणी गोरोजगार काढणारे या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांची ही संस्था असलेली आपल्याला दिसून येते। आणि या संस्थेमध्ये या ठिकाणी परमनंट सरकारी नोकरीची या ठिकाणी ही जाहिरात आली आहे। पवित्र पोर्टल अंतर्गत या ठिकाणी ही पदभरती होणार आहे। त्यामध्ये बघा, एकूण पदे जी आहेत ती या ठिकाणी 817 पदांसाठी या ठिकाणी ही पदभरती होणार आहे। त्यांच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण बघूया। बघा, रयत शिक्षण संस्था सातारा या अंतर्गत संपूर्ण संस्था ही जी आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शाळा असलेल्या आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये बघा, ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। एकूण पदे किती आहेत त्याच अनुषंगाने बघा, एकूण शिक्षकांची पदे कोणत्या शिक्षकांची आणि किती पदे भरली जाणार आहे, प्राथमिक शिक्षकांची पदे आहेत की माध्यमिकची आहेत, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, त्यानंतर महत्त्वाच्या तारखा आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या सूचना कोणत्या असणार आहे, आणि त्यानंतर पवित्र पोर्टल अंतर्गत साइटचा इश्यू आहे। त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी OTP जनरेट होत नाहीये, OTP येत नाही। त्या अनुषंगाने सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्था अंतर्गत 817 पदांची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। यामध्ये बघा, शिक्षण सेवक पदासाठी या ठिकाणी ही भरती असणार आहे। पवित्र पोर्टल अंतर्गत रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम 2025 ची या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचबरोबर सेल्फ सर्टिफिकेशन ज्या विद्यार्थ्यांनी कंप्लीट केलेलं आहे डिसेंबर 2025 मध्ये, त्यांना या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट करण्याची संधी असणार आहे। म्हणजेच रयत या संस्थेसाठी जी जागांची भरती होणार आहे त्यासाठी तुम्ही प्रेफरन्स जनरेट करू शकता। बघा, एकूण रिक्त पदे जर आपण बघितली या ठिकाणी प्राथमिकची आणि माध्यमिकची, तर तुमच्या लक्षात येईल बघा, प्राथमिक शिक्षकांची या ठिकाणी पदे जी आहेत ती 11 आहे। कारण रयत शिक्षण संस्थे अंतर्गत माध्यमिकच्या शाळा जास्त आहेत, प्राथमिकच्या कमी आहे, त्यामुळे प्राथमिकसाठी या ठिकाणी कमी पदे आहेत। परंतु माध्यमिकसाठी या ठिकाणी बघा, तब्बल 806 पदांसाठी या ठिकाणी पदभरती होणार आहे। त्या अनुषंगाने जर विचार केला तर 817 पदांसाठी एकूण रयत शिक्षण संस्थे अंतर्गत ही पदभरती जाहीर झालेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वाधिक संधी कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आहे बघा, त्याचा आपण ग्राफिकच्या माध्यमातून डिटेल एक्सप्लेनेशन बघूया। बघा, ओपन साठी 284 पदे आहेत। त्याचबरोबर EWS साठी या ठिकाणी बघा 105 पदे आहेत। त्यानंतर बघा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 172 पदे आहेत, सर्वाधिक पदे आहेत बघा या ठिकाणी। त्यानंतर बघा, SC/BC साठी बघा या ठिकाणी 82 पदे आहेत। त्यानंतर बघा, OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 78 पदे असलेले आपल्याला दिसून येतात। अशा पद्धतीने ही जी 5 संवर्ग आहेत बघा, प्रवर्गासाठी या ठिकाणी एकूण भरतीच्या 80% पदे असलेले आपल्याला दिसून येतात। म्हणून ओपन कॅटेगरी, EWS, अनुसूचित जाती, SC/BC आणि OBC साठी या ठिकाणी खूप चांगली पदे आलेली आहे। त्यानंतर बघा, इतर प्रवर्गांची या ठिकाणी पदे बघूया, सर्वांनी व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे। बघा, विमुक्त जाती अ साठी बघा 33 पदे आहेत। त्यानंतर NT/B साठी 32 पदे, NT/क साठी या ठिकाणी बघा 16 पदे, त्याचबरोबर NT/ड साठी या ठिकाणी 4 पदे असलेले आपल्याला दिसून येतात। अशा पद्धतीने हे जागांचं वर्गीकरण आहे। परंतु या ठिकाणी बघा, काही प्रवर्गांसाठी जागा आलेल्या नाहीये। त्यामध्ये बघा, ST कॅटेगरीसाठी, त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी मध्ये बघा या ठिकाणी ST मध्ये स्पेशल मध्ये, त्याचबरोबर या ठिकाणी SBC साठी जागा आलेल्या नाहीये आपल्याला दिसून येत आहे। या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी रयत मध्ये मात्र जागा नाहीये। बाकीच्या शाळांमध्ये या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच संधी असणार आहे। त्यांनी व्यवस्थित ऍड बघायची आहे आणि प्रेफरन्स जनरेट करायचे आहे। त्यानंतर बघा, समांतर आरक्षण न्याय जर आपण बघितलं तर महिलांसाठी या ठिकाणी मोठी संधी असणार आहे। तब्बल 243 पदे ही रयत शिक्षण संस्थेमध्ये महिलांसाठी असणार आहे। त्यानंतर बघा, 122 पदे जी आहेत ती माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने रयत शिक्षण संस्थेमध्ये संपूर्ण जागांचं आपण आरक्षण निहाय डिटेल माहिती आपण बघितलेली आहे। बघा, त्यानंतर बघा, विशेष समांतर आरक्षण निहाय माहिती आपण बघूया। बघा, अंशकालीन उमेदवार जे आहेत ते त्यांच्यासाठी या ठिकाणी 79 पदे आहेत। त्यानंतर जे खेळाडू या प्रवर्गामध्ये समांतर आरक्षण निहाय त्यांना या ठिकाणी 41 पदे आहेत। त्यानंतर बघा, प्रकल्पग्रस्तांसाठी या ठिकाणी 41 पदे आहेत।
आणि त्याचबरोबर भूकंपग्रस्त जे समांतर आरक्षणासाठी या ठिकाणी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 17 पदे असणार आहे. म्हणजेच समांतर आरक्षण न्याय सुद्धा खूप चांगली पदे या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर बघा समांतर आरक्षण व्यतिरिक्त इतर जनरल कॅटेगरीसाठी बघा 263 पदे असणार आहे. म्हणजे सर्वच कॅटेगरीसाठी जर विचार केला तर खूप चांगली पदे आलेली आहे. त्यानंतर बघा दिव्यांग आणि अनाथ या आरक्षण न्याय जर जागा जर बघितला आपण तर दिव्यांगासाठी या ठिकाणी बघा 32 पदे आहेत. त्यामध्ये अस्थिव्यंग जे आहेत त्यांच्यासाठी 8 पदे, त्यानंतर कर्णबधिर जे आहेत त्यांच्यासाठी 8 पदे, त्याबरोबर या ठिकाणी अंध आणि अल्पदृष्टी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 8 पदे असणार आहे आणि मल्टिपल डिसेबिलिटीसाठी बघा 8 पदे असणार आहे. त्यानंतर बघा अनाथ बांधवांसाठी या ठिकाणी 1% रिझर्वेशन दिलेलं आहे. त्यांच्यासाठी 8 पदे रिझर्व ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये 2 टाईप आहे बघा. अनाथ संस्थात्मक जे आहेत त्यांना 4 पदे आहेत आणि अनाथ संस्था बाह्य जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी 4 पदे रिझर्व ठेवण्यात आलेली आहे. म्हणून समांतर आरक्षण न्याय या ठिकाणी दिव्यांग आणि अनाथ यांचे आरक्षण न्याय सुद्धा जागांचे वर्गीकरण आपण बघितलेले आहे. त्यानंतर बघा अर्ज करण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना कोणत्या आहेत ते सर्वांनी व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे. बघा शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता जी आहे म्हणजे 12वी डीएड असेल, त्याचबरोबर ग्रॅज्युएशन डीएड किंवा बीएड असेल त्या कंप्लीट केलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी या ठिकाणी ही संधी असणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे बघा, TAIT 2025 ची एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी डिसेंबर 2025 मध्ये सेल्फ सर्टिफिकेशन कंप्लीट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बघा तपशील आणि सूचना या पवित्र पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. त्या अनुषंगाने मुदत सुद्धा त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी 6 तारखेपासून तर 11 ऑगस्ट पर्यंत ही मुदत असणार आहे. त्यानंतर बघा विविध वेळेमध्ये तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करायचे आहे. सध्या साईटचा इश्यू आहे म्हणून मुदतवाढ नक्की मिळणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता प्रोसेस कशी असणार आहे तर बघा टप्पा 1 साठी या ठिकाणी पोर्टलवर लॉग इन करायचं आहे सर्वांनी. साईटचा इश्यू आहे मान्य आहे परंतु पुढे तुम्ही याच पद्धतीने फॉलो करायचं आहे. बघा जाहिरात आणि सूचना व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायच्या आहे. रयत असेल, बाकीच्या इतर संस्था असतील, झेडपी असेल, त्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या सुद्धा जागा आहेत. व्यवस्थित सर्वांनी जाहिराती वाचायच्या आहे. त्याचबरोबर वेळेमध्ये या ठिकाणी जे आहेत प्राधान्यक्रम जे आहेत ते व्यवस्थित लॉक करायचे आहेत आणि सबमिट करायचे आहेत. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. त्या अनुषंगाने बघा या महत्त्वाच्या वेबसाईट आहे तुमच्या समोर आहे. तुम्ही पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. या वेबसाईटच्या माध्यमातून व्यवस्थित तुम्ही जागांची माहिती घ्यायची आहे. आता रयत संदर्भामध्ये बघा या वेबसाईटवर तुम्हाला ऍड पाहायला मिळेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न आहेत बघा. साईट नॉट वर्किंग, त्यानंतर सर्व्हर अनअवेलेबल अशा पद्धतीचे एरर येत आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी पोर्टलवर OTP या ठिकाणी जनरेट होत नाहीये, OTP येत नाहीये. या संदर्भामध्ये या ठिकाणी खूप सारे मेसेज आणि मेल पण केलेले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. परंतु आज शनिवार आणि रविवार असल्यामुळे या ठिकाणी नॉन वर्किंग डेज असल्यामुळे आता वेबसाईटवर या ठिकाणी कोणतंही काम होणार नाही. विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी मंडे पासून मात्र व्यवस्थित वेबसाईट चालू होईल. या संदर्भातलं पत्रक सुद्धा नक्कीच देतील आपल्याला आणि मुदतवाढ सुद्धा नक्की मिळणार आहे. बघ पॅनिक व्हायचं नाहीये. साईट जर चालत नसेल तर या ठिकाणी आज आणि उद्या जे जाहिराती आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करा आणि मंडे पासून या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी तुम्ही रेडी असायचं आहे. या संदर्भातले बघा या अधिकृत वेबसाईट आहे पवित्र पोर्टलची ही वेबसाईट आहे. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेची ज्यांना ऍड पाहिजे किंवा माहिती पाहिजे आहे त्यांनी या वेबसाईटवर या ठिकाणी व्हिजिट करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो रयत शिक्षण संस्थेची अधिकृत या पद्धतीची अशी जाहिरात आहे बघा. माध्यमिक आणि प्राथमिक साठी या ठिकाणी ह्या जागा असणार आहे. प्राथमिक साठी मात्र या ठिकाणी 11 जागा आहे, कमी जागा असणार आहे. माध्यमिक साठी मात्र विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोठी संधी असणार आहे. ही जाहिरात जी आहे ती आपल्या या चॅनलच्या या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होईल. त्या संदर्भातील लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की दिली जाईल. अशा पद्धतीने ही जाहिरात आहे बघा. त्याचा आपण या ठिकाणी ग्राफिक्सच्या माध्यमातून डिटेल माहिती आपण बघितलेली आहे बघा. सर्वांनी व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे. कॅटेगरी वाईज सर्व जागांची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. खूप चांगली संधी आहे. शांतपणे जाहिरातींचा अभ्यास करा. आपलं जे समांतर आरक्षण असेल त्यानंतर आपलं कॅटेगरी असेल त्या अनुषंगाने किती जागा आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करून या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट करायचे आहे आणि लॉक करायचे आहे. अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती. त्याचबरोबर बघा
टीईटीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आता बघा सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी टीईटी कंपल्सरी केलेली आहे। त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी बघा टीईटी परीक्षेच्या अनुषंगाने गुरुवारी 1.0 आपल्याकडे बॅच सुरू आहे। आताच टीईटी टेट फॅक्टरीला तुम्ही या ठिकाणी फॉलो करायचं आहे। ऍप डाउनलोड करून या ठिकाणी तुम्ही टीईटीची तयारी चांगल्या पद्धतीने करू शकता। बघा तज्ञ शिक्षकांची टीम आहे, अत्यंत माफक फी मध्ये या ठिकाणी ही बॅच असणार आहे। टीईटी आणि सीटीटीची परिपूर्ण तयारी या बॅचच्या माध्यमातून होऊ शकते। म्हणून टीईटी ही पात्रता परीक्षा, त्यानंतर टेट एक्झामची सुद्धा तयारी आपण पुढे करून घेणार आहोत। टेट एक्झाम 2027-28 मध्ये नक्की होणार आहे आणि पुढल्या वेळेस याच पद्धतीने आता ज्या पद्धतीने ऍड आलेली आहे त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी शिक्षक भरतीची नक्की संधी असणार आहे। त्यासाठीच टीईटी एक्झाम नक्की क्वालिफाय करा आणि या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला टीईटी, सीटीटी, टेट एक्झामच्या संपूर्ण अपडेट मिळून जातील। चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।